विचार करा, एक काळ होता जेव्हा भारताचं बँकिंग क्षेत्र अक्षरशः कोसळण्याच्या मार्गावर होतं. आणि आजची परिस्थिती बघा, आज ते जगातल्या सर्वात मजबूत प्रणालींपैकी एक आहे. हा जो बदल आहे ना, तो कसा घडला? यामागे एका फार महत्त्वाच्या समितीचा हात आहे. चला तर त्याबद्दलच बोलूया. आणि या मोठ्या बदलाचं उत्तर दडलंय काही धाडसी सुधारणांमध्ये आणि त्या सुधारणा सुचवणाऱ्या एका दूरदृष्टी असलेल्या समितीमध्ये. याच समितीने भारताच्या अर्थव्यवस्थेला एक नवी दिशा दिली. पण सुधारणा का गरजेच्या होत्या हे समजून घेण्यासाठी आपल्याला आधी 1991च्या त्या काळात जावं लागेल. नेमकं संकट काय होतं ते पाहूया. तर 1991 साल भारतीय अर्थव्यवस्था एका प्रचंड मोठ्या संकटात सापडली होती. याला म्हणतात बॅलन्स ऑफ पेमेंट्स क्रायसिस. आता हा मोठा शब्द वाटेल, पण सोप्या भाषेत सांगायचं तर देशाची तिजोरी जवळजवळ रिकामी झाली होती. म्हणजे बाहेरच्या देशांकडून गरजेच्या वस्तू विकत घेण्यासाठी आपल्याकडे परकीय चलन म्हणजे डॉलर्स शिल्लकच नव्हते. विचार करा काय परिस्थिती असेल. या एका संकटामुळे अनेक वर्षांपासून चालत आलेल्या आपल्या बँकिंग धोरणांवरच एक मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. त्याचं कारण असं होतं की आपली संपूर्ण बँकिंग सिस्टम अकार्यक्षम झाली होती. आणि सगळ्यात मोठी समस्या होती थकीत कर्ज म्हणजेच NPAs. बँका कर्ज तर द्यायच्या, पण ते पैसे परतच येत नव्हते. आणि हे संकट इतकं मोठं झालं, इतकं हाताबाहेर गेलं की भारतावर आपलं सोनं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे म्हणजेच IMFकडे गहाण ठेवून कर्ज घेण्याची वेळ आली. ही खरंच एक मोठी नामुष्की होती. आता हे अगदी स्पष्ट झालं होतं की छोटे मोठे बदल करून काहीही साधणार नाहीये. गरज होती एका मुळापासून होणाऱ्या धाडसी बदलाची. आणि याच गरजेतून एका अत्यंत महत्त्वाच्या तज्ज्ञ समितीची स्थापना झाली. या समितीचे अध्यक्ष होते मैदवोलू नरसिम्हम, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर. त्यांच्या अध्यक्षतेखाली खरं तर 2 समित्या स्थापन झाल्या आणि या समित्यांचा उद्देश एकच होता: भारतीय बँकिंग क्षेत्राचं पूर्ण विश्लेषण करून त्याला पुन्हा कसं उभं करायचं, कसं अधिक कार्यक्षम आणि स्पर्धात्मक बनवायचं, यासाठी ठोस उपाय सुचवणं. या समित्यांनी 2 टप्प्यात काम केलं. पहिली समिती 1991 मध्ये आली, जिने काही सुरुवातीच्या सुधारणा सुचवल्या. आणि मग प्रगतीचा आढावा घेण्यासाठी 1998 मध्ये दुसरी समिती आली. या दोन्ही समित्यांनी मिळून बदलाची एक संपूर्ण ब्ल्यूप्रिंटच तयार केली. विशेषतः 1998च्या दुसऱ्या समितीच्या शिफारसी तर अक्षरशः क्रांतिकारी होत्या. चला आता त्या नेमक्या काय होत्या तेच सविस्तरपणे पाहूया. तर यावर उपाय काय सुचवला गेला? 1998च्या समितीनं मुख्यतः 3 स्तंभांवर आधारित एक अतिशय स्पष्ट असा आराखडा मांडला. त्यातला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता आपल्या बँकिंग सिस्टमची रचनाच बदलण्याचा. त्यांनी एक प्रकारची त्रिस्तरीय म्हणजे 3 टियर रचना सुचवली. असं समजा की एक पिरामिड आहे. सगळ्यात वर टोकावर असतील काही मोजक्या पण प्रचंड मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या बँका. त्यांच्या खाली येतील काही राष्ट्रीय स्तरावरच्या बँका आणि मग सर्वात खाली पायथ्याला असतील अनेक प्रादेशिक आणि स्थानिक बँका. यामागचा उद्देश अगदी स्पष्ट होता: प्रत्येकाची भूमिका ठरवून देणं आणि एक निरोगी स्पर्धा निर्माण करणं. आणि हे कसं साध्य करायचं? तर ज्या मोठ्या आणि मजबूत बँका आहेत त्यांचं एकमेकांमध्ये विलिनीकरण करून त्यांना अजून मोठं बनवायचं. इतकं मोठं की त्या जागतिक स्तरावर स्पर्धा करू शकतील. पण इथे खूप महत्त्वाचा इशारा दिला होता: मजबूत बँकांना कमकुवत बँकांमध्ये विलीन करू नका. म्हणजे आजारी बँकेला वाचवण्यासाठी एका निरोगी बँकेचा बळी देऊ नका. उलट कमकुवत बँकांसाठी नॅरो बँकिंगसारखी एक वेगळी संकल्पना मांडली. ओके, तर हा झाला पहिला मुद्दा. आता वळूया दुसऱ्या आणि कदाचित सगळ्यात मोठ्या समस्येकडे. एक असा आजार जो संपूर्ण बँकिंग क्षेत्राला आतून पोखरत होता, तो म्हणजे NPA किंवा थकीत कर्ज. हे जे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजे NPA होते ना, ते बँकांच्या नफ्याला लागलेली सगळ्यात मोठी कीड होती. यावर समितीने एक जबरदस्त उपाय सुचवला. त्यांनी म्हटलं की बँकांसाठी एक 0 NPAचं ध्येय ठेवा. आणि हे करायचं कसं? तर बँकांच्या खात्यावर जी काही ही सगळी बुडीत कर्ज आहेत ती उचलून ॲसेट रिकन्स्ट्रक्शन कंपन्या म्हणजेच ARCsकडे द्या. या खास कंपन्या फक्त हे कर्ज वसूल करण्याचं काम करतील. याचा फायदा काय? सोपं आहे. बँकांचे ताळेबंद म्हणजे बॅलन्स शीट्स एकदम स्वच्छ होतील आणि मग त्या नव्याने चांगल्या प्रकारे कर्ज देण्यावर आपलं लक्ष केंद्रित करू शकतील. याच शिफारसीतून पुढे जाऊन 2002 साली सरफेसी नावाचा महत्त्वाचा कायदा आला. ठीक आहे, तर बँकांची रचना बदलली, NPAचा प्रश्न सोडवला. आता तिसरी आणि तितकीच महत्त्वाची शिफारस होती ती म्हणजे बँका चालवण्याच्या पद्धतीबद्दलच.
समितीने अगदी स्पष्टपणे सांगितलं की सरकारी बँकांना अधिक स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी द्यायलाच हवी. त्यांच्या कामातला राजकीय हस्तक्षेप पूर्णपणे थांबवला पाहिजे. बँकांना सरकारी विभाग म्हणून नाही तर व्यावसायिक कंपन्यांसारखं काम करण्याची संधी द्या. हे करण्यासाठी काय करायला हवं तर बँकांमधला सरकारचा हिस्सा 33% कमी करा. राजकीय दबावाखाली जे कर्ज दिले जायचे ते पूर्णपणे बंद करा. बँकेचे बोर्ड अधिक स्वतंत्र करा आणि त्यांनाच त्यांच्या निर्णयांसाठी जबाबदार धरा आणि नोकर भरतीपासून ते पगारापर्यंत सगळं बाजाराच्या नियमांप्रमाणे ठरवा. थोडक्यात काय तर बँकांना व्यावसायिक पद्धतीने चालू द्या. तर ह्या होत्या त्या 3 मोठ्या शिफारसी. पण कागदावर शिफारसी करणं एक गोष्ट आणि त्याचा प्रत्यक्षात परिणाम दिसणं हे दुसरी. मग या सगळ्या बदलांचा खरा परिणाम काय झाला याची खरी कसोटी लागली 2008 साली, जेव्हा संपूर्ण जगात एक भयंकर आर्थिक संकट आलं होतं. आणि गंमत बघा, हीच या सुधारणांची लिटमस टेस्ट ठरली. 2008 मध्ये जेव्हा अमेरिकेपासून युरोपपर्यंत मोठमोठ्या बलाढ्य बँका पत्त्यांच्या बंगल्यासारख्या कोसळत होत्या, तेव्हा भारताची बँकिंग सिस्टम मात्र खंबीरपणे उभी होती. आणि याचा खूप मोठं श्रेय या नरसिंहम समितीच्या शिफारसींना जातं. या सुधारणांचे थेट परिणाम आपल्याला अनेक पातळ्यांवर दिसतात. एक म्हणजे कर्जवसुलीसाठी सरफेसीसारखा एक शक्तिशाली कायदा आला. दुसरं म्हणजे बँकांची भांडवली ताकद वाढवली गेली जेणेकरून ते आर्थिक धक्के सहज पचवू शकतील. तिसरं म्हणजे बँकांच्या विलिनीकरणामुळे आणि बाजारात नवीन खासगी व परदेशी बँकांच्या प्रवेशामुळे स्पर्धा वाढली. आणि चौथं म्हणजे स्वायत्ततेमुळे सरकारी बँकांची कार्यक्षमता सुधारली. या सगळ्यामुळेच भारताच्या वाढत्या अर्थव्यवस्थेला एक मजबूत आणि स्थिर असा आर्थिक आधार मिळाला. तर नरसिंहम समितीने भारताच्या बँकिंग क्षेत्रासाठी एक असा मजबूत पाया रचला ज्यावर आजची आपली अर्थव्यवस्था उभी आहे. पण आता काळ बदललाय. आज आपल्यासमोर डिजिटल चलन, फिनटेक कंपन्या, सायबर सुरक्षा यांसारखी नवीन आव्हानं आहेत. मग प्रश्न हा उरतो की या नव्या युगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला आज एका नव्या नरसिंहम समितीची गरज आहे का? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे.